नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. JSPM हे ट्रस्ट आहे. या ट्रस्ट अंतर्गत राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि जी काही डाटा घेतलेला आहे आपण कट ऑफ रिलेटेड म्हणा, फी स्ट्रक्चर म्हणा, सगळं ऑफिशियल डाटा आहे. एकतर वेबसाईटवरनं ऑफिशियल त्या कॉलेजच्या, अदरवाईज CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आपला सगळा डाटा घेतलेला आहे. ठीक आहे. दिस इज द कॅम्पस ऑफ कॉलेज. बघा, 2001चं कॉलेज आहे, प्रायव्हेट ट्रस्ट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे. बघा, इथं 8 प्रकारच्या ब्रांचेस आहे. सिव्हिल 16 टेक, कम्प्युटर 180, इन्फॉर्मेशन 120, कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम 60, इलेक्ट्रिकल 60, ENTC 180, मेकॅनिकल 180 आणि ऑटोनॉमिक्स ऑटोमोशन अँड रोबोटिक्स. ठीक आहे. आता बघा बेटा, एक लक्षात घ्या, जसं की काही विद्यार्थ्यांना कम्प्युटर पाहिजे असतं पण कम्प्युटर मिळत नाही, आहे की नाही. कट ऑफ वगैरे जो काही राहतो कम्प्युटरचा तो थोडा हायच राहतो बाकी सगळ्यांच्या जर आपण कम्पॅरिझन केलं तर अशा वेळेस काय करायचं बघा, जसं की कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम, कम्प्युटर इंजिनिअरिंगपेक्षाही या कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम म्हणजे प्युअरली कम्प्युटर नाही, त्याच्यात बिझनेस सिस्टम आलेला आहे, परंतु त्याच्यापेक्षा कट ऑफ राहतो कमी आणि एक टेक रिलेटेड ब्रांच होऊन जाते तुम्हाला. ओके. म्हणजे चांगल्या एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये समजा अशी जर ब्रांच घेत असेल तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करणार. तर बघा, ही 25-26ची जी काही ती फी आहे. तर बघा, हे फर्स्ट इयर बघा, फक्त आपल्याला पहिलाच क्रमांक पाहायचा आहे. ही झाली ट्युशन फी आणि ही झाली डेव्हलपमेंट फी, म्हणजे 1,33,000. ठीक आहे, ओपनवाल्यांसाठी. ठीक आहे. आफ्टर दॅट जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता 75,174. आणि स्पेशली गर्ल्ससाठी काय स्पेशल GRच आहे की ट्युशन फी जा म्हणजे जी काही ट्युशन फी आहे 1,15,652, ही ट्युशन फी गर्ल्ससाठी काय होतं, माफ होतो, असा शासनाचा GRच आहे. इथं तुम्ही बघू शकता ट्युशन फी म्हणून इथं तुम्हाला 0 दिसतं. म्हणून जी काही कॉलेजची डेव्हलपमेंट फी राहतात ते फक्त म्हणजे गर्ल्सकडनं त्याला घ्यावं लागतं. इथं लक्षात अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर्ड आहे. आता बघा, कट ऑफ बघा, लास्ट इयरचा आहे, कॅपराऊंड पहिलाच आहे आणि होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आहे. इथं लक्षात सिव्हिलसाठी बघा, 87 पासून सुरुवात झाली, SC 76, ST 51, VJ 83, NT1 85, NT2 82, आफ्टर दॅट NT3 86, OBC 85, SCBC 87. आता बघा, जसं कम्प्युटर आलं तसं कट ऑफ तुम्ही बघू शकता, 96च्या जवळपास गेलेलं. SC 91, ST 64, VJ 93, NT1 NT2 3 जर बघितलं तर 94, 96 आणि OBC ACBC अगेन 96च्या जवळपास. इन्फॉर्मेशनचं आफ्टर कम्प्युटर सर्वात जास्त प्रिफरन्स ITला देतात विद्यार्थी. याचाही जर कट ऑफ बघितला तर तुम्ही 96 पासून सुरुवात झाली आहे आणि SCBC OBC जरी बघितलं तर 96 आणि NT1 NT2 NT3 93, म्हणजे NT1 2 3 मध्ये म्हणजे कॉम्पिटिशन चांगली राहतं. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम बघा, मी म्हटल्यासारखं बघा, याचाही कट ऑफ बघा 96 आहे, 90, OBC SCBC 96 95. म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग जर नाही मिळालं तर असल्या ब्रांचेस जर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये मिळत असेल जिथं म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, प्लेसमेंट व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहे, तर तिथलं तुम्ही घ्यायला पाहिजे. आफ्टर दॅट बघा, इलेक्ट्रिकल 91, 84, CST 4, VJ 85, NT1 NT2 NT3 जर बघितलं 85, 91, 91 आणि SCBC OBC जर बघितलं तर 91 91च्या घरात आहे. तर दॅट ENTC यालाही चांगली डिमांड राहतं. IT नंतर विद्यार्थी यालाच प्रिपेअर करतात. ठीक आहे. कम्प्युटर सायन्स IT म्हणजे या टेक रिलेटेड ब्रांचेस संपल्यानंतर सर्व विद्यार्थी ENTCला भर देतात, त्याच्यात मिक्सअप राहतं. 94 पासून ओपनची सुरुवात झाली, SC 87, ST 47, VJ 92, NT1 NT2 NT3 जर बघितलं तर 92 93, OBC ACBC 94. मेकॅनिकल पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स पण बघा, 93 पासून ओपनला सुरुवात झाली. OBC ACBC जरी बघितलं तर तुम्ही 93ला ती क्लोज झालेलं तुम्हाला दिसतं. आफ्टर दॅट एक आहे ना सीट मॅट्रिक्स आहे की पहिल्या कॅपराऊंडमध्ये म्हणजे यांचा जो काही इंटेक्ट आहे, आता जसं की आपण फॉर एक्झाम्पल कम्प्युटरचा घेऊया, 180चा इंटेक्ट आहे, सँक्शन इंटेक्ट. मग हा इंटेक्ट कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे पहिल्या कॅपराऊंडसाठी आणि किती रिक्त जागा आहे तिथं तुम्ही बघू शकता. MS सीट्स 117, ऑल इंडिया 27, 36 ज्या सीट्स आहेत त्यांच्या मॅनेजमेंटच्या सीट्स आहे, ऑर्पनसाठी 1 गेलेलं आहे. मग हे कॅटेगराईज सगळं डिस्ट्रीब्युशन झालं, असं प्रत्येक याचं राहतं आणि प्रत्येक कॅपराऊंडसाठी राहतं. कॅपराऊंड पहिला, दुसरा, तिसरा, जो काही आपला कॅपराऊंड 4पर्यंत जे काही चालतात, लास्ट इयरपासून 4 कॅपराऊंड झाले, तर त्यासाठी हे म्हणजे जसं आता पहिल्या कॅपराऊंडमध्ये समजा या 180 पैकी समजा जे काही सीट्स आहे, समजा 70-80 सीट्स रिक्त झाला, तर इथं तो आकडा चेंज होणार कॅपराऊंड सेकंडसाठी. ठीक आहे. असंच आपण म्हणजे
प्रत्येक ब्रांच वाईजचं जर डिस्कस केलं, जसं आय टीचं बघा 120चा इंटरेक्ट असल्यामुळे तो जो काही कॅप सीट्स आहे इथे तुम्हाला बघा दिसते 96 कॅप सीट्स आहे, 78 एम एस सीट्स आहे इथे लक्षात, 18 ऑल इंडिया, 24 इन्स्टिट्यूट, सगळं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक याचं काय म्हणू शकतो आपण, प्रत्येक ब्रांचचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि ते हा जो काही रिझर्वेशन आहे ओपनला जनरलला एवढा गेला याचं पूर्ण ठरलेलं आहे, त्या आकडेवाईजच या सगळ्या गोष्टी तिथे रिलेट करतात इथे लक्षात. आफ्टर दॅट बघा आपलं इथलं जे काही प्लेसमेंट आहे, प्लेसमेंट अतिशय सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवतो बघा. प्रॉमिनंट रिक्रुटर्स फॉर द 2024-25 बॅच म्हणजे रिसेंटच, ठीक आहे. आता बघा TCS जी कंपनी आहे 171 विद्यार्थ्यांनी तो ऑफर केलं होतं आणि त्यांना 3.37 पासून 7 आणि 9 लाखांच्या पॅकेजच्या डिफरंट रेंजेस असणार, त्या रेंजेसनुसार म्हणजे तिथं पॅकेज ऑफर करण्यात आलं, ठीक आहे. मग ही सेकंड नंबरची कंपनी आहे सेंटिली, ओके. 16.5 म्हणजे एका विद्यार्थ्याला ऑफर केला आणि 16.5 लाखाचा त्याला ऑफर झाला होता. बघा ॲसेंचर 73 4.5 आफ्टर दॅट कॅपजेमिनी 179 4.25 5.25 7.25 म्हणजे स्केल बघा कसे चेंज होत गेले, ओके. आता इथे बघा गोल्डमन सॅक्स, ओके, 30 लाख. आफ्टर दॅट 30 लाखांचं, हां 30 कंपनी आहे. म्हणजे इन्फोसिस बघा 17 विद्यार्थी 3.6 म्हणजे अतिशय सुंदर प्लेसमेंट आहे, येतं लक्षात. आणि काय नाही, सगळं तुमचं टॅलेंटवर डिपेंड आहे ना. 30 लाख कोण घेऊन देणार, 12 लाख कोण घेऊन देणार, 5 लाख कोण घेऊन देणार, सगळं आपल्यावर असतं, ठीक आहे. विप्रो, कमिन्स बघा इथे तुम्हाला दिसतेच नंबर ऑफ ऑफर्स आणि त्यांचे 4.5, कमिन्स इंडियाचे 10 3.5, डाटा 9.5, HSBC 9, ॲप्टिव्ह 7.5, टाटा पॉवर 6.9, RPG 6.5, ओके, टायटन 5.5 म्हणजे अतिशय व्यवस्थित आहे. याच्या लक्षात हा की हे लेटेस्ट आहे 24-25चं, म्हणजे टोटल ऑफर 750 प्लस होते. ऑफर्स बिटवीन 4 लाख आणि 12 लाख आपण ते बघितलेलंच आहे. TCSने 110, कॅपजिमने 117 आणि ॲसेंचर या ज्या कंपनीज आहे यांनी म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ ऑफर्स तिथं क्रिएट केले होते. कॉग्निझननी 14, KPITने 73, नुटॅनिक्स, ठीक आहे, या सगळ्या कंपन्याचा, टेक महिंद्रा यांनी तिथे ऑफर क्रिएट केले होते. आता बघा आफ्टर दॅट त्याच्या अगोदरची जर बॅच बघितली आपण बघा, ॲमेझॉन बघा नंबर ऑफ ऑफर्स 1, गोल्डमन 1, नुटॅनिक्स म्हणजे त्याच कंपन्या आहे, थोडा वेगळ्या आहे, व्हेरिटास 3, सेक्लोर 2, RT कॅम्पस 1, TCS 118, वोक्सवॅगन 1, HSBC PTC सॉफ्टवेअर, इथे लक्षात, कॅपजेमिनी 152, हे ऑफर्स आहे. की पार्टनर्स, हां म्हणजे यांनी मॅक्सिमम ऑफर ज्यांनी केलं होतं. आफ्टर दॅट या कंपनीचं बघा, सॉरी 22-23ची बॅच बघा, नंबर ऑफ ऑफर्स ॲडॉबनी 1 केलं होतं, तर 47 लाखाचं पॅकेजचं ऑफर झालं होतं. व्हिरिटासला 20 विद्यार्थ्यांना 12 लाखांनी, त्यानंतर फ्लेक्स ट्रेड 10.71, ठीक आहे, 9.5 9.25, HSBC 9. म्हणजे काही पाहायचं कामच नाही, सगळं व्यवस्थित दिसतं इथं लक्षात. आफ्टर दॅट हे काही विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे इथं लक्षात, ओके. म्हणजे खूप अतिशय व्यवस्थित पॅकेज मला दिसतं, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही, अतिशय व्यवस्थित सुंदर पॅकेज आपल्याला या कॉलेजमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.